सखी सावली काव्यांजली। काय चाललं लाडू, काय करतेस हे? एक मिनिट अक्काई, इथे इथे ये आधी। आता मी इथे थांब जरा। आज आपल्या घरात पूजा आहे की नाही? एवढे पाहुणे मंडळी येणार आहेत, बाहेरची माणसं येणार आहेत आणि तुला आणि तुझ्या संसाराला कोणाचीच दृष्ट लागू नये म्हणून मी आधीच दृष्ट काढून ठेवते। थांब जरा। माझ्या अक्काईला कोणाचीच दृष्ट लागू नये। थू 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 थू। वेडाबाई। झालं? हो अक्काई, मी ना देवाकडे प्रार्थना करणार आहे की तुझ्या संसाराची गोडी अशीच टिकून राहू दे आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद असाच टिकून राहू दे। मग आज मी पण देवाकडे प्रार्थना करणार आहे की माझ्या लाडूबाईसाठी माझ्यासारखा चांगला जोडीदार पाठवून दे। बरं अक्काई, मला तुला विचारायचं होतं की ऐक ना, अगं चहा खरंच थंड होतोय, तो आधी सगळ्यांना नेऊन दे, आपण बोलू नंतर। जा लवकर प्लीज प्लीज। बरं ठीक आहे, येते हा। हा ये। छान आले नाही फोटो। काकू चहा। काय ग, तुला काल घरी बजावलं होतं ना इथे येऊन जास्त पुढे पुढे करायचं नाही म्हणून? विसरलीस की मुद्दाम करतेस? नाही काकू, मी मुद्दाम नाही करत आहे, मला अक्काईच म्हणाली होती। छान, अक्काईचं नाव पुढे केलं की फावलं तुझं। आणि तो ट्रे अशूट, हा ट्रे घे, हा चहा प्रीतमरावांना नेऊन दे आणि नंतर मधुराताईंना सुद्धा दे, म्हणजे तुझ्या होणाऱ्या सासूबाईंना दे आणि चांगला वाकून नमस्कार कर। हा चालेल। आणि काय सांगशील? आईने सांगितले सांगीन। शाबास, कशी कशी बावळट तू। हा चहा तू केलायस म्हणून द्यायला आलीस असं सांग। पण मी कुठे केलंय? अगं माझ्या आई, तरी सुद्धा सांग ग। बरं। आणि तू, तुला जर कोणी विचारलं तर सांगायचं आशूने चहा केला। अगं नीट पाडशील तो ट्रे। हो। हॅलो, हो बोलते। हो काका, बरं ठीक आहे, येते। अक्काईचं गिफ्ट तयार आहे, ते आणायला जायलाच हवं। अक्काई ते बघून खूप खुश होणार आहे। अक्काई, मी जरा बाहेर जाऊन येते, महत्वाचं काम आहे। झळलं मेलं, आता ही कुठे गेली उड्या मारत? अगं ए, तू अजून इथेच घुटमळतेस? अगं बाई, ती गोगल गाय पण तुझ्यापेक्षा जोरात चालत असेल, आज जा। हो जाते। कोण मिळालं की रमली त्यातच। दार का उघडत नाहीये? दार तर लॉक आहे, बाहेर पण कुठे दिसत नाही। जाऊ दे, सासूबाईंना चहा नेऊन देते। सासूबाई चहा घ्या। सासूबाई? तुम्हाला सासूबाई का म्हणतेस? आई म्हणाली ना आता, म्हणून। काय म्हणाली आई? काही नाही, म्हणजे तुम्ही ताईच्या मावस सासू आहात ना, तर आई आता म्हणाली ते मी लक्षात ठेवलं। नाही म्हणजे मला काय म्हणायचं होतं, पुरे पुरे,
मी काव्याची मावस सासूबाई आहे, ती मला मावशी म्हणते, तू पण मला मावशी म्हण, कळलं? हो. सासूबाई स्वभावाने कडक आहे. प्रीतमशी माझं लग्न झालं तर हिचा सासूरवास भोगावा लागणार आहे. पण ठीक आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. करायचं थोडं सहन. काय काय हवंय अजून? प्रीतम प्रीतम कुठे आहेत? कशासाठी? त्यांना कॉफी द्यायची होती. दे मला, दे, मी देते. गेस्ट रूम मध्ये असेल तू. नाही, मी पाहिलं. दरवाजा बाहेरून बंद होता आणि बाहेरही कुठे दिसले नाहीत ते. सकाळी सकाळी कुठे गेला असेल तो? मी पाहते, तुझा. निमिष, मी मोठी आहे ना, हे चॉकलेट माझं आहे. नाही, मी अरे 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 किती भांडताय तुम्ही दोघं? हा, आज आपल्याकडे पूजा आहे ना? काय झालं बाबा, का भांडतायत हे? काय नाही ग, काल प्रीतमनी चॉकलेट्स आणली ना, हा, त्यात यांच्या आवडीचं एकच चॉकलेट. त्याच्यासाठी भांडतात हे दोघं. माझं चॉकलेट आहे, मी घेणार. थांबा थांबा मी थांबा, आता नाश्ता करूयात आधी. तुमची आई आणि अंजली मावशीकडे बघा, त्या भांडतात का कधी? दोघी बहिणी बहिणींमध्ये किती प्रेम आहे. लहानपणी सुद्धा कधी त्या भांडल्या नसतील, हो की नाही ग काव्या? हो तर, आम्ही कधीच भांडलो नाही बाबा, आणि इथून पुढे भांडणार सुद्धा नाही. काहीही असं होऊच शकत नाही. अगं खरंच बाळा, मी आणि तुमची लाडू मावशी आम्ही कधीच भांडलो नाही. आमचा खूप जीव आहे ना एकमेकींवर, म्हणून. म्हणजे थोडक्यात दोघीही समजूतदार आहे, एकमेकीचा सतत विचार करतात. कसं असतं ना बाळांनो, आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी हव्या असतात आणि चॉकलेट तर सगळ्यांनाच हवं असतं. मग आपली आवडती गोष्ट आपल्याला मिळाली की काय होतं? छान वाटतं ना आपल्याला. तसंच आपल्याला आवडणारी गोष्ट जर समोरच्याला सुद्धा आवडत असेल आणि ती आपण त्याला दिली तर काय होईल? त्याला चांगलं वाटेल, त्याच्या फेसवर स्माइल पण येईल. अगदी बरोबर. मग आता हे जे चॉकलेट आहे ते दोघांनाही आवडलेलं आहे, ते जर तुम्ही अर्ध अर्ध वाटून खाल्लं तर दोघांनाही छान वाटेल आणि दोघांमध्ये प्रेम सुद्धा वाढेल, हो की नाही? मग आता चला पटपट ब्रेकफास्ट करा, नवीन कपडे घालायचे आणि आपल्याला पूजेसाठी रेडी व्हायचं. प्रीतम, प्रीतम, अरे प्रीतम, दार उघड. प्रीतम, प्रीतम, ऐकलंस का? दार उघड. प्रीतम, प्रीतम, अरे प्रीतम, दार उघड. प्रीतम, अरे ऐकायला येते की नाही? दार उघड. अरे अरे दार उघड, माझा जीव कासा विसरतोय. दार उघड. काका, खूपच छान दिसताय ते. परवा बघितलेले ना, त्यापेक्षा आणखी चमकतायत आज. मला आज हवे होते ना, म्हणून तयारच करून ठेवलेली. हे घ्या बिल. पैसे कसे देताय? कॅश की कार्ड? नाही, मी पैसे आणलेत, कॅशनेच करेन.
काय हो, काय झालं? नाही नाही काही नाही. हो, सारखे सारखे मोजून ते काय वाटणार आहेत का पैसे? अहो पैसे वाढले नाही आहेत, कमी आहेत म्हणून मोजते आम्ही परत. मी 24,000 रुपये पर्समध्ये ठेवले होते आणि हे फक्त 19,000 आहेत. बाकीचे 5,000 कुठे गेले नाही माहित. प्रीतम, प्रीतम, प्रीतम ऐकू येतं की नाही? काय झालं तर नसेल ना याला? अरे देवा, प्रीतम, अरे राजा उघडणार आहे दार. प्रीतम, ताई, ताई. काका मी तुम्हाला परवा 1,000 ऍडव्हान्स दिला होता ना. बरोबर. मग आता 19,000 देते, टोटल झाले 20,000 आणि बाकीचे 5,000 उद्या देऊ चालेल का? असं कसं चालेल बेटा? कानातले आजच हवेत ना. हो काका, आज ना माझ्या अक्काईची म्हणजे माझ्या ताईची अॅनिव्हर्सरी आहे आणि मला आजच तिला गिफ्ट द्यायचंय. नाही हो, ते 200 रुपयाचा प्रश्न असता तर ठीक होतं, पण 5,000 रुपये ही मोठी अमाऊंट आहे. सगळे पैसे दिल्याशिवाय अशी सोन्याची वस्तू नाही देता येणार. काका प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला नाही फसवणार. प्रश्न विश्वासाचा नाहीये ताई. तुम्ही पैसे घेऊन या, मी तुम्हाला वस्तू देतो. काव्या, ताई, काव्या, कुठे? काय झालं? काय झालं मावशी? अगं एवढी घाबरी घुबरी का झाली? अगं ताई, प्रीतम दार उघडत नाहीये. इतक्यांदा हाका मारल्या, दाट फोटवलं, फोन केला, पण काही उत्तरच मिळत नाहीये. मला खूप काळजी वाटते ग त्याची. त्याला काही झालं नसेल ना ग? आई मधुरा शांत हो. तू बघितलंस का स्वतः? हो, मी स्वतः जाऊन बघितलं आणि इतक्या हाका मारल्या, दाट ठवठवलं. ही होते, सांग. हो मीही केले होते, पण त्याने दारच उघडलं नाही. ताई अगं लॅबच्या चाव्या असतील तर दे ना, मला प्रीतमला बाहेर काढायचंय ग. चाव्या? अगं लॅचची की आत्ता सापडणं कठीण आहे ग, कारण कुठल्याच खोलीचं लॉक आम्ही कधी लावत नाही ग. गेस्ट रूमचं लॅच आधीच बिघडलं होतं. मी काव्याला बोलले पण होते दुरुस्त करून घे. बघितलं ना काव्या, वेळच्या वेळी कामं नाही केली की कसे प्रॉब्लेम होतात. हीच गोष्ट मला तुझी आवडत नाही. आई अहो, पूजेच्या तयारीच्या गडबडीत ते काम राहून गेलं माझ्याकडून. सॉरी. बस करा. ही वेळ आहे का हे सगळं बोलायची? अगं प्रीतम अडकलाय तिथे, त्याला बाहेर काढायचंय. विशू कुठे आहे? विशू अगं विशू सकाळीच बाजारात गेलाय फुलं आणायला. तेव्हा आता काय करायचं? काव्या, तूच प्रीतमला गेस्ट रूम मध्ये झोपायला सांगितलं होतंस ना, आणि तूच दार लावली असशील हो ना? नाही, मी दार नाही लावलं. अगं बाई, आत्ता आठवलं. काव्या तू पाठवलं होतंस ना अंजलीला त्याच्या रूम मध्ये चादर घेऊन? हो आता अंजली कशाला चादर घेऊन गेली? मावशी, मला प्रीतमने सांगितलं होतं त्याला आणखीन एक चादर हवी आहे म्हणून मग मी ती अंजली बरोबर पाठवली होती. हा म्हणजे तिनेच दार बंद केलं असणार. तिच्याशीच बोला. आशू अगं असं का बोलतेस? बघ, प्रीतम आतमध्ये झोपलाय म्हटल्यावर लाडू बाहेरून दार कशाला लावेल ना? पण आपण हे सगळे तर्कवितर्क करत बसण्यापेक्षा अंजलीला बोलवा ना इथे. अगं कुठे आहे तुझी बहीण? बोलव ना तिला. मावशी आहो, ती आत्ताच मला सांगून बाहेर गेली. तिचं काहीतरी काम होतं. पण 5,000 रुपये ही मोठी अमाऊंट आहे. सगळे पैसे दिल्याशिवाय अशी सोन्याची वस्तू नाही देता येणार. 5,000 रुपये एका दिवसात कसे जमवू?
घाबरू नको, मी बघते. प्रीतम, प्रीतम दार उघड बाळा. अरे मी मावशी आहे. प्रीतम, प्रीता ताई, ती मुलगी कुठे गेली? मी फोन ट्राय केला पण ती उचलत नाहीये. अतिशय बेजबाबदार मुलगी आहे. ताई काव्य कुठे ग? मावशी, मी सगळीकडे शोधलं पण चाव्या सापडतच नाहीयेत. अगं काय ग तू, हा? तुला तुझ्या घरच्या किल्ल्या सापडत नाहीत? तू ही अशी आणि तुझी बहीण ती तशी. नक्की केलं का ग तिने हे सगळं? मला वाटतं तिनं मुद्दाहून दार ओढून घेतला असेल. नाही नाही मावशी, अहो लाडू मुद्दाम का करेल? प्रीतम आतमध्ये आहे म्हणल्यावर ती बाहेरून दार लावणारच नाही. हे बघा मावशी, तुम्ही काळजी करू नका. आपण सुताराला किंवा चावी बनवणाऱ्याला बोलवूया, ते दार उघडून देतील. लाडू, अगं कुठे गेली होतीस तू? सगळे बघ ना, खूप काळजीत आहेत. प्रीतम दारच उघडत नाहीये. तू बाहेरून दार ओढून घेतलं होतंस का? हो काही, काल रात्री मीच दार ओढून घेतलं होतं. आई, तू ठीक आहेस ना? हा राजा, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? अरे मी ठीक आहे. तुला काय झालंय? आणि तिला का मारलं? आणि तुम्ही सगळे इथं काय करताय? अरे मी किती हाका बांधल्या, दार वाजवलं, फोन केला, तुझ्याकडनं काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मला खूप काळजी वाटली रे. अगं दरवाजा आतून लॉक होत नव्हता म्हणून मी पुष्पांजलीला सांगितलं बाहेरून लॉक करून घे. आणि मी गोळ्या घेऊन झोपलो होतो. काल खूप हेक्टिक शेड्यूल होतं आणि हे पॉड्स कानात होते त्यामुळे ऐकू आलं नसेल. अरे पण माझी काय अवस्था झाली असेल याची कल्पना तरी करवते का रे तुला? प्रीतम, अरे तू दार उघडलंस म्हणून, नाहीतर अंजलीची काही खैर नव्हती. अरे पण तिची काय चूक आहे? काय चूक आहे? अरे तू आज झोपलेला असताना हिनं दार लावून घेतलं. नाही आई, अगं तिने नाही, मी आतून दार लॉक होत नव्हतं त्यामुळे मीच तिला सांगितलं की बाहेरून दार ओढून घे. आणि अरे पण दार हिच्यामुळेच लॉक झालं ना, आणि ही बाहेर निघून गेली कुणालाही काही न सांगता. हा बेजबाबदारपणा नाहीये का रे? अगं आई, पण मी खरंच सांगतोय. तू आता काही बोलू नकोस. मधुरा मावशी, तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला असेल, तुमच्या भावना दुखावल्या असतील. तर मी तुमची मनापासून माफी मागते. अंजली, माझा असा काहीच हेतू नव्हता. पुन्हा एकदा सॉरी. अंजली बघ. अंजली, अंजली, आई, माझ्यामुळे उगाच तिला ओरडा बस. आणि तुझ्या आईच्या हातचा मारही खाल्ला बिचारीने. आई, तू एवढी का रागवलीस ग? कशाला मारलंस तिला?
म्हणजे सगळी चूक माझीच ना? तिची काही चूक नाही. अगं पण मी तुला सांगतो जे काय घडलं ते. तू आता मला काही समजायचा प्रयत्न करू नकोस. हे जे काय घडलंय ना, हे हिच्याच बेजबाबदारपणामुळे घडलंय. हिची चूक आहे. जाऊ देत प्रीतम. तू आता एक काम कर, तुझा लगेच आंघोळ कर आणि काहीतरी खा, नाही तर पुन्हा डोकं दुखायला लागेल तुझं.